ओके सो थोडंसं आपण सायकोलॉजीवरती बोलूया. रात्रीचे जवळजवळ 12 वाजलेत आणि सायकोलॉजी हा असा टॉपिक आहे. स्टॉक मार्केटमध्ये बरेच लोक याच्याबद्दल बोलत नाहीत, बट मला असं वाटतं 70% तुमची सायकोलॉजीच काम करते. सायकोलॉजी म्हणजे बेसिकली पदार्थांचे जसे गुणधर्म असतात, जसं एखादा पदार्थ गोड, कडू, आंबट, तिखट असू शकतो, तसंच माणसांचे जे स्वभाव असतात ना, ते स्टॉक मार्केटमध्ये रिफ्लेक्ट करतात. म्हणजे प्रत्येक माणसाचा वेगवेगळा स्वभाव आहे आणि जन्मता स्वभाव असतो तो बदलत नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माणूस चिडका असू शकतो, रडका असू शकतो, रागीट असू शकतो किंवा एखादा माणूस इमोशनल असू शकतो, लगेच त्याला दुःख होतं किंवा काय काय माणसं होप्स ठेवतात की ही गोष्ट होईल, किती पण खराब परिस्थिती असेल तरी. सो असे प्रत्येक माणसाचे डिफरंट स्वभाव जे आहेत ना, ते स्टॉक मार्केटमध्ये इफेक्ट करतात. आता हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतोय पर्सनल. माझ्यामध्ये पण असे काही काही स्वभाव होते जे स्टॉक मार्केटमध्ये अफेक्ट करत होते. मी म्हणत नाही हे स्वभाव कम्प्लिटली बंद करायचे नाहीत, होणार पण नाहीत, बट यांना कमी करावं लागतं. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो की कशा प्रकारे हे अफेक्ट करतं तुमच्या स्टॉक मार्केट विषयी. सगळ्यात पहिल्यांदा जसं मी वन बाय वन एक्झाम्पल घेतो. तुम्ही बरेच लोक बघितले असतील जे ओव्हर ट्रेडिंग खूप करतात. जर मी 10-11 वाजता ट्रेड घेतला, ज्याच्यामध्ये माझा एक स्टॉप लॉस झाला, तरी पण तो स्टॉप लॉस रिकव्हर करायला मी अजून एक ट्रेड घेतला. याचं वाईस वर्सा एक्झाम्पल आपण घेऊया. एखादा माणूस असेल ज्याचा एक टार्गेट झालंय, 500 रुपयाचा प्रॉफिट झालाय, तरी पण तो अजून एक ट्रेड घेतो जिथं तो विचार करतो की 500 रुपयाचा प्रॉफिट आहे, अजून 500चं करू, 1000 रुपये करू. तर आता हे दोन स्वभावाची माणसं आहेत ना, तर यांचं कसं असतं, यांचं होप इमोशन खूप असतं. होप म्हणजे पर्सनल लाईफमध्ये जर तुम्हाला सवय असेल की ही गोष्ट होईल, म्हणजे अपेक्षा ठेवणं. रिस्क रिवॉर्ड गेला म्हणजे खड्ड्यात, अपेक्षा ठेवणं म्हणजे ही गोष्ट होईल. फॉर एक्झाम्पल एक ट्रेड घेतला, स्टॉप लॉस झाला, बट दुसरा ट्रेड पण आपण घेऊ कारण त्याच्यात प्रॉफिट होऊ शकतो, कारण हे काय, हे होप आहे. अशा प्रकारची जी माणसं आहेत ना, ज्यांच्या पर्सनल लाईफमध्ये त्यांना होप ठेवायची खूप म्हणजे सवय असते की हे होईल ते होईल अशी अपेक्षा करतात ना, स्टॉक मार्केटमध्ये सेम रिफ्लेक्ट होतं. अजून अशी लोक मी बघितलं ज्याच्यामध्ये त्यांचं जे होप नावाचं इमोशन. आता हे होप बद्दल मी जास्त का बोलतोय, होप म्हणजे अपेक्षा ठेवणं एखाद्या गोष्टीची, कारण हेच इमोशन लोकांना जास्त किल करतं. आता एक्झाम्पल, एखादा 500 रुपयाचा तुमचा प्रॉफिट चालू आहे किंवा 400 रुपयाचा प्रॉफिट आहे, राऊंड फिगर 500 करू, तर हे काय, अपेक्षा, राऊंड फिगर 500. बाकी रिस्क रिवॉर्ड, सपोर्ट, रेजिस्टन्स कुठे आहे, टेक्निकल काय म्हणतात, सगळे गेलं खड्ड्यात. 400 500 राऊंड फिगर, तर हे काही लॉजिक नाहीये 500 राऊंड फिगर करणं किंवा 500 रुपये प्रॉफिट आहे 1000ला जाईलच त्याशिवाय मी काढणार नाही. हे काय, अपेक्षा ठेवणं, होप ठेवणं. तर ही एक गोष्ट असते. तर होप नावाचं जे इमोशन आहे ना, तुमच्यात असू द्या, बट तेवढं एवढं नसावं की स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही 10 वाजता ट्रेड कराल ना, त्यावेळेस हे सगळं बाजूला ठेवून ट्रेड करत जा. जर हे करत असेल तर मग ट्रेडिंग न केलेली बरी. सो हे सगळ्यात पहिलं इमोशन होतं तुमचं होप. जर तुमच्याकडे ते असेल तर ओव्हरकम करा, होप ठेवा, बट लॉजिकली. 400 रुपये प्रॉफिट तुमचा चालू आहे, तुमचा जो रेजिस्टन्स आहे वरच्या साईडचा तो 600ला आहे, त्यावेळेस तुम्ही ठेवा ना 500 550 टार्गेट. बट 600ला असेल तरी पण तुम्ही 1000 रुपये टार्गेट ठेवत असेल तर इनव्हॅलिड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भित्रे लोक जे असतात ना, म्हणजे ज्यांना सतत एखादं मोठं करायच्या आधी भीती वाटते. सो तशा लोकांचा एक प्रॉब्लेम होतो. मी बरेच लोक बघितले, बरेच ट्रेडर पण बघितले. एखादा ट्रेड घेतला, एक तर सगळ्यात पहिल्यांदा शुअरिटी नसणं. ब्रेकआउटला ट्रेड घ्यायचा आहे, ब्रेकआउटची कॅन्डल आली, इथं आपलं काम काय, ट्रेड घेणं हे आपलं काम आहे. बट तशा ठिकाणी घेऊ का नको आणि एकदम वर गेल्यानंतर ट्रेड घ्यायचं, हे काय, भीतीपायी काय झालं, मिस आउट झाला ट्रेड. म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, म्हणजे त्याला फोमो म्हणतात, की हा ट्रेड आपल्या हातातून जाईल म्हणून घ्यायचा नाही आणि अशा ठिकाणी घेतात जिथून परत तो खाली येतो. सो अशा ठिकाणी तुमचे स्टॉप लॉस होतात. आता हे एकदम बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे याला टेक्निकल बाजूला राहू द्या. या गोष्टी जरी तुम्ही सुधारल्या ना, तर जवळजवळ 50% तुमचं काम असंच इझी होऊन जाईल. सो जे भित्रे लोक असतात पर्सनल लाईफमध्ये, मी तुम्हाला भित्रे नाही म्हणत, भित्रे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणू शकतो, ते गोष्ट 2 वेळा विचार करतात एखादी गोष्ट करण्याआधी, जे चांगलं आहे पर्सनल लाईफमध्ये. बट स्टॉक मार्केटमध्ये तशा गोष्टी चालत नाहीत. एखादा जर ब्रेकआउट येत असेल तर क्लिक, ब्रेकआउट आलाय, आपलं म्हणजे सिस्टम काय बोलतंय की ब्रेकआउटला ट्रेड घ्यायचा तर घ्या ना. सिस्टम जर असं बोलत असेल ब्रेकआउटला मी घेत नाही तर नका घेऊ, बट सिस्टम बोलते ब्रेकआउटला घ्या तर घ्या ट्रेड. मग तिथं असं विचार केला नाही पाहिजे, ब्रेकआउट आहे बट फेक होईल, मग घेऊ का नको. सो या गोष्टी तिथं काम करत नाहीत. दुसरी अजून एक गोष्ट, भित्रे म्हणतोय मी, पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका. जे लोक थोडे डबल विचार करतात ते असं पण विचार करतात, जर एखादा ट्रेड घेतला, जर त्यांचं टार्गेट असेल 500 रुपये प्रॉफिट बुक करायचं, 200 रुपये जरी प्रॉफिट झाला तरी त्यांचे हात थरथर कापतात. असं वाटतं की हा प्रॉफिट आपण बुक केला पाहिजे, नाहीतर हा प्रॉफिट पण जाईल सगळं. सो तसे पण टाईपची लोक, ते पण तुम्ही डबल थिंकिंग लोकांमध्येच त्यांची गिनती करू शकता. अजून त्यांना म्हणजे दुसऱ्या टाईपमध्ये जर आपण गेलो, थोडेसे रिव्हेंज ट्रेडिंग करणारे लोक असतात, हे सगळ्यात खतरनाक लोक.
आता दोन इमोशन आपण बघितले. एखाद्याच्या आतमध्ये होप नावाचं इमोशन असेल, म्हणजे अपेक्षा ठेवणं, त्यांचं पण मी सांगितलं ओव्हरकम करू शकता तुम्ही. दुसरं जे सांगितलं मी इमोशन, ते म्हणजे थोडेसे भित्रे, थोडेसे डबल विचार करणारे लोक, त्यांच्याबरोबर काय होतं मी तुम्हाला ते पण सांगितलं. तिसरे सगळ्यात डेंजर लोक, रिव्हेंज ट्रेडिंग करणारे, ज्या लोकांना स्वतःची हार अजिबात पचत नाही. पर्सनल लाईफमध्ये पण एखादा व्यक्ती जर एखादा बोलला ते फटकन लगेच दुसरा शब्द बोलणं, तर हा जो माणसाचा पर्सनल स्वभाव असतो ना, तो स्टॉक मार्केटमध्ये रिफ्लेक्ट होतो. एखादा ट्रेड घेतला ज्याच्यामध्ये जर 500 रुपये स्टॉप लॉस ठेवला, जर तो झाला तर तिथं ट्रेड एक्झिट करणं हे शहाण्या माणसाचं काम आहे. बट ते ट्रेड एक्झिट न करता माझा कसा लॉस होऊ शकतो, मी तसंच ठेवणार. मग स्टॉक मार्केट आहे ते माणूस नाहीये, ते तुमची पक्की जिरवतं. मग 500च्या जागी 5,000 घेऊन जाणार तुमचे. एकदा दोनदा नाही 10 वेळा घेऊन जाणार. कारण तुमचं जे इमोशन आहे ना, तिथं काम नाही करत. हे पर्सनल लाईफमध्ये काम करत असेल की मी रिव्हेंज घेतो, बदला घेतो, पण इथं असं होत नाही. त्यामुळे इथं असे लोक टिकत पण नाहीयेत. सो रिव्हेंज जर तुमच्या आतमध्ये असेल, ट्राय करा कमी करायचं. 500 रुपये स्टॉप लॉस झालाय ना, घ्या आणि शांत बसा. रिव्हेंज करून दुसरी ट्रेड घेऊ नका. 500 स्टॉप लॉस झालाय, माझं स्टॉप लॉस कसं होईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केट खाली पडते, तुम्ही वरच्या साईडचा ट्रेड घेतलाय आणि तुम्ही मार्केटशीच फाईट करत बसलाय की नाही नाही काय वरच जाणार वरच जाणार वरच जाणार. याच्यामध्ये दोन इमोशन येतात. एक तर तुमची रिव्हेंज, तुमचा इगो एवढा मोठा आहे स्टॉक मार्केटपेक्षा की तुम्ही म्हणजे करतायच, म्हणजे वरच जाणार काही केलं तरी. मार्केट तुमचा स्टॉप लॉस करणार, मार्केट पूर्ण गाळात घालेल, तुमच्याकडे काहीच 1 रुपया पण नाही राहणार. म्हणजे एवढं डेंजर येते. दुसरी गोष्ट, होप नावाचं इमोशन इथं पण येतं की अपेक्षा असते मार्केट वर जाईल, सो ते पण नाही होत. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा, या गोष्टी अवॉइड करा. चौथं एक लास्ट आणि एक इम्पॉर्टंट इमोशन असतं, जे असतं ग्रीड. मला वाटतंय ते प्रत्येकामध्ये असतं थोडं थोडं, प्रत्येकाची वेगळी असते ग्रीड. एखाद्याला गॅजेटचं ग्रीड असतं, म्हणजे माझ्याकडे ही वस्तू पाहिजे ती वस्तू. एखाद्याला पैशाचं असतं ग्रीड, माझ्याकडे एवढे पैसे पाहिजे तेवढे. एखाद्याला चांगल्या जॉबचं ग्रीड असतं, मला एवढ्या पगाराचा जॉब चांगला ठिकाणी लागला पाहिजे. एखाद्याला पर्सनॅलिटीचं, बॉडीचं ग्रीड असतं की आपल्याला अशी अशी बॉडी पाहिजे. ग्रीड ठेवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये, फक्त स्टॉक मार्केटमध्ये नाही. जर तुमचा प्रॉफिट 500 असेल, मला 1000 पाहिजे, तर ही गोष्ट एकदम बावळटपणाची गोष्ट आहे. ह्या जर अशा गोष्टी करत असेल तर परत एकदा तेच, स्टॉक मार्केट तुमच्यासाठी नाहीये. तुमचा 900 प्रॉफिट असेल, राऊंड फिगर 1000 व्हावा हे तुमच्या हातात नसतं. हे टेक्निकल रेजिस्टन्स सपोर्ट हे काय म्हणते त्याच्या हातात आहे. तुम्ही नाही म्हणू शकत की राऊंड फिगर मला 1000 पाहिजे, किंवा आज जर 10,000 प्रॉफिट झाला नाही तर मी एक्झिट करणार नाही. अरे 5,000 रनिंग आहे, तो घेऊन घरी जा ना. कशाला 10,000 पाहिजे? होईल का नाही आपल्याला गॅरंटी आहे का? अजिबात नाहीये. सो ह्या पण गोष्टी आहेत. सो हे जे 4 तुम्हाला इमोशन सांगितलं ना मी, यातलं सगळ्यात डेंजर इमोशन आहे ना ते होपच आहे, जे मी पहिल्यांदा सांगितलं ते, आणि रिव्हेंज ट्रेडिंग. सो हे लक्षात ठेवा, ट्राय करा ह्याला ओव्हरकम करायचं. आणि हे ओव्हरकम होतं, असं नाही की हे ओव्हरकम होणार नाही. ओव्हरकम म्हणजे कमी होऊन जातं हे. आणि तुम्ही कुठला पण ट्रेडर बघत असाल, सक्सेसफुल ट्रेडर जो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये करत असतील, ऑप्शन बाईंग, सेलिंग, स्विंग, इंट्राडे, जे काय असेल ते, त्यांना काहीच वाटत नाही. किती पण आनंद होऊ द्या न्यूट्रल, किती पण दुःख होऊ द्या न्यूट्रल असतात. कारण रोज 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 ट्रेड करून 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 आहे ना, त्यांना एक हॅबिट लागलेली असते की काही झालं ना तरी फोकस राहायचं. उद्या परत एकदा नवीन दिवस, उद्या परत एकदा ट्रेड करायचं आहे. सो तुम्ही हे इमोशन प्रत्येक ट्रेडरमध्ये, जे सक्सेसफुल ट्रेडर आहे त्यांच्यामध्ये बघत असाल. सो बेसिकली त्यांचं हे बीट झालेली असते सायकोलॉजी. 10,000 प्रॉफिट झाला तरी ते तसेच असतात, 10,000 लॉस झाला तरी ते सेम माइंडसेटनी काम करत असतात. सो ही एक गोष्ट मला चांगली वाटते. बाकी जर तुम्हाला हे ओव्हरकम इमोशन कसे करायचे, अजून जर म्हणजे तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल, मला तुम्ही विचारू शकता. मला तुम्ही डायरेक्टली कमेंट पण करू शकता किंवा मेसेज पण करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं. आणि काही हेल्प लागली तर मला सांगा. बट ट्राय करा हे इमोशन कमी करायचे. जवळजवळ तुमची 50 to 70% ट्रेडिंग जी आहे ती अशीच इम्प्रूव्ह होऊन जाईल, हे जर तुम्ही इमोशन बाजूला ठेवले तर. बाकी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ट्राय करू की अजून एखादा नवीन टॉपिक आणि त्याविषयी अजून काहीतरी बोलायचं. ठीक आहे.